आज दिनांक 16 फेब्रुवारी 2026 हिंदू पंचांगाच्या अनुसार 16 फेब्रुवारी 2026ला फाल्गुन पूर्णिमांत माघ अमांत महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्दशी तिथी आहे. तर मित्रांनो, चला आजच्या महत्त्वपूर्ण 30 ठळक बातम्या पाहूया. राज्यात शेतकरी कर्जमाफीच्या हालचालींना वेग. राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी म्हणजे कर्जमाफीच्या हालचालींना आता वेग आला आहे. महाराष्ट्र सरकारकडून लवकरच कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सर्व बँकांकडून थकीत कर्जाची सविस्तर माहिती मागवण्यात आली असून 15 फेब्रुवारीपर्यंत डेटा सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे पात्र थकीत शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. थकीत कर्जदारांसाठी कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन. कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी तात्काळ आवश्यक कागदपत्रे जमा करावीत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचा विचार होण्याची शक्यता सांगितली जात आहे. वेळेत कागदपत्रे न दिल्यास हजारो शेतकरी लाभांपासून वंचित राहू शकतात. म्हणून बँक व सहकारी संस्थांमध्ये त्वरित अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. कर्जमाफीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे. शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी आधार कार्ड झेरॉक्स, मोबाईल क्रमांक, फार्मर आयडी म्हणजेच ॲग्री स्टॅक, कर्ज खाते पासबुक, सेव्हिंग खाते पासबुक इत्यादी कागदपत्रे जमा करावीत. ही कागदपत्रे जवळच्या बँक शाखेत, सहाय्यक निबंधक कार्यालयात किंवा सहकारी संस्थेकडे प्रत्यक्ष सादर करावीत, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे, जेणेकरून पात्रतेची पडताळणी लवकर होऊ शकेल. सर्व बँकांतील शेतकरी कर्जमाफीसाठी डेटा संकलन. सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खासगी बँका, महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि जिल्हा सहकारी बँक या सर्व संस्थांकडून शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाची माहिती गोळा केली जात आहे. कर्जमाफी प्रक्रिया गतिमान करण्यासाठी हा डेटा महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे विविध बँकांतील शेतकऱ्यांचे कर्ज माफ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कर्ज पुनर्रचना व वसुलीवर परिणाम होण्याची शक्यता. मार्च महिन्यात कर्ज वसुलीवर परिणाम होऊ शकतो अशी चर्चा सुरू आहे. शासनाकडून कर्जाची पुनर्रचना करण्याचा पर्याय देखील विचाराधीन असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे कर्जबाजारी शेतकऱ्यांना काही प्रमाणात आर्थिक दिलासा मिळू शकतो आणि वसुली प्रक्रियेत शिथिलता येण्याची शक्यता आहे. 2020 पीक विमा भरपाईसाठी 134 कोटींचा निधी. उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 2020च्या पीक विमा भरपाईसाठी 134 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांच्या खात्यात जमा करून पात्र शेतकऱ्यांना वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे. केळी पीक विमा घोटाळा उघड झाला, सरकारचे 217 कोटी वाचले. केळी पीक विमा प्रकरणात उपग्रह तंत्रज्ञानाद्वारे मोठा गैरप्रकार उघडकीस आला आहे. प्रत्यक्षात पीक नसताना हजारो हेक्टरचा विमा दाखवण्यात आल्याचे समोर आले. त्यामुळे 37 कोटींचे हप्ते जप्त करण्यात आले आणि शासनाचे सुमारे 217 कोटी रुपये वाचले. या प्रकरणामुळे खरी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळण्याची अपेक्षा आहे. हरभरा दरात मोठी घसरण, शेतकरी चिंतेत. नवीन हरभरा बाजारात येण्यापूर्वीच दर 5,200 रुपयांपेक्षा खाली घसरले आहेत. उत्पादन खर्च जास्त असताना बाजारभाव कमी झाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. व्यापाऱ्यांकडून कमी दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढत आहे. पीएम किसान हप्त्यावर आधार लिंक नसल्याचा परिणाम. देशातील 30 लाखांहून अधिक शेतकऱ्यांचे बँक खाते आधारशी जोडलेले नसल्याने त्यांचा पुढील पीएम किसान हप्ता अडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील सुमारे 1,72,000 शेतकरी यामध्ये समाविष्ट आहेत. हप्ता मिळवण्यासाठी ई-केवायसी व फार्मर आयडी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 40,000 शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी. 313 कोटी रुपयांचे देयक थटले असून सुमारे 40,000 शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. विविध योजनांचे पैसे प्रलंबित असल्यामुळे शेतकऱ्यांच्या रोकड प्रवाहावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे शासनाकडून तातडीने निधी वितरणाची मागणी होत आहे. धान खरेदी प्रक्रियेत विलंब, शेतकरी प्रतीक्षेत. गोंदिया जिल्ह्यातील 51,998 शेतकरी धान विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत. खरेदी केंद्रांवरील विलंबामुळे शेतकऱ्यांचे धान साठवून ठेवावे लागत आहे. यामुळे आर्थिक ताण वाढत असून खरेदी प्रक्रिया जलद करण्याची मागणी जोर धरत आहे. मका व सोयाबीन दरात घसरण. मकाचा दर सुमारे 1,800 रुपयांवरून 1,300 ते 1,500 रुपयांपर्यंत खाली आला आहे. आंतरराष्ट्रीय बाजार आणि करारांचा परिणाम झाल्याची चर्चा असून शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर याचा नकारात्मक परिणाम होत आहे. गव्हाच्या शेतीत वाढता खर्च, नफा कमी. गव्हाच्या शेतीत 21,000 रुपयांचा खर्च करून फक्त 30,000चे उत्पादन मिळत असल्याचे उदाहरण समोर आले आहे. उत्पादन खर्च वाढत असताना बाजारभाव समाधानकारक नसल्याने शेतकरी बेजार झाले आहेत. यामुळे शेतीचा नफा घटत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. एफआरपी थकीत रक्कम व्याजासहित देण्याचा निर्णय. साखर कारखान्यांकडून थकीत एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना व्याजासहित देण्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. केळी पीक विमा परतावा न मिळाल्याने संताप. केळी पीक विमा परतावा न मिळाल्याने शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा दिला आहे. नुकसान होऊनही विमा मिळत नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. तातडीने विमा रक्कम वितरित करण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
पोखरा प्रकल्प टप्पा 2 ला सुरुवात. पोखरा म्हणजेच पोखरा प्रकल्पाचा दुसरा टप्पा 176 गावांमध्ये सुरू करण्यात आला आहे. जलसंधारण, शेती सुधारणा आणि शाश्वत शेतीसाठी या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना मदत होणार आहे. प्रकल्पामुळे कामांना गती मिळून शेती उत्पादन वाढण्याची अपेक्षा आहे. खरेदी केंद्रावर धान पडून शेतकऱ्यांचे निवेदन. खरेदी केंद्रांवर धान पडून असल्याने 97 शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. धानाची मोजणी व खरेदी लवकर करावी, अन्यथा कर्जमाफी द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. विलंबामुळे आर्थिक नुकसान होत असल्याचे त्यांनी सांगितले. लाल मिरची दरवाढीचा अप्रत्यक्ष परिणाम. लाल मिरचीचे दर वाढल्याने सामान्य ग्राहकांवर परिणाम होत असला तरी उत्पादन खर्च वाढल्याने मिरची उत्पादक शेतकऱ्यांनाही बाजारातील अस्थिरतेचा फटका बसत आहे. भावातील चढउतारामुळे शेतकऱ्यांना योग्य नफा मिळत नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. कृषी मंत्रींची निधी जमा होणार असल्याची माहिती. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर विविध योजनांचा निधी जमा होणार असल्याची माहिती दिली आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य दिले जाणार असून थेट खात्यात रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. कर्जमाफीकडे शेतकऱ्यांचे वाढते लक्ष. राज्यातील अनेक शेतकरी सध्या कर्जमाफीच्या घोषणेची प्रतीक्षा करत आहेत. कर्जाचा वाढता बोजा आणि कमी बाजारभाव यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे शासनाकडून लवकर निर्णय घेऊन थकीत कर्जदारांना दिलासा द्यावा अशी सर्वसामान्य शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. राज्य शासनाच्या अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत रेशन कार्ड धारकांना मार्च महिन्यापासून तांदळाऐवजी गव्हासोबत मका दिला जाणार आहे. अंत्योदय योजनेतील कुटुंबांना दरमहा 10 किलो मका आणि 11 किलो गहू दिला जाणार आहे, तर प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना प्रत्येकी 2 किलो गहू आणि 1 किलो मका मिळणार आहे. दरम्यान पुढील 3 महिने गव्हासोबत मका मिळण्याची शक्यता आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्समध्ये भारतीय पासपोर्ट 5 स्थानांनी पुढे सरकत 75व्या स्थानी पोहोचला आहे. आता भारतीय नागरिक भूटान, कंबोडिया, डोमिनिका, इथिओपिया, फिजी, इंडोनेशिया, जमैका, जॉर्डन, कझाकिस्तानसह 56 देशांमध्ये व्हिसा फ्री प्रवेश करू शकतात. या यादीत केनिया, लाओस, मकाऊ, मादागास्कर, मलेशिया, मालदीव, मॉरिशस, मंगोलिया, म्यानमार, नेपाळ, फिलिपिन्स, कतार आणि थायलंड यांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सेवा तीर्थच्या नवीन पीएमओमधून काम सुरू केले. त्यांनी अपघातग्रस्तांना 1.5 लाख रुपयांचे कॅशलेस उपचार प्रदान करणाऱ्या प्रधानमंत्री मदत योजनेच्या लॉन्चसह 4 प्रमुख निर्णय घेतले. लखपती दीदीचे लक्ष्य 6 कोटी आणि कृषी पायाभूत सुविधा निधीचे लक्ष्य 2 लाख कोटीपर्यंत वाढवण्यात आले. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार लवकरच कर्जमाफीची घोषणा करणार आहे. परदेशी समितीचा अहवाल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात प्राप्त होईल. अहवाल आल्यावर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करून 30 जूनपूर्वी कर्जमाफीचा निर्णय घेऊ, असे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले. अतिवृष्टीबाधित आणि थकीत कर्जदारांना याचा लाभ होईल. या निर्णयामुळे राज्यातील सुमारे 24 ते 25 लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सरकारने ई-केवायसी दुरुस्तीची संधी दिली आहे. ज्या महिलांचे ई-केवायसी करताना पर्याय चुकले होते त्यांनाच ही दुरुस्ती करता येईल. 31 डिसेंबर 2025 पर्यंत प्रक्रिया न केलेल्यांना लाभ मिळणार नाही. आधार लिंक असलेल्यांना डिसेंबर ते मार्च या 4 महिन्यांचे एकूण 6,000 रुपये एकत्र मिळण्याची शक्यता आहे. त्रुटी दूर केल्यावरच रखडलेले हप्ते खात्यात जमा होतील. पीएम किसान 22व्या हप्त्याची प्रतीक्षा संपली. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 22व्या हप्त्याची प्रतीक्षा आता संपली आहे. या योजनेचा पुढचा हप्ता 24 फेब्रुवारी 2026 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे. काही शेतकऱ्यांच्या खात्यात तांत्रिक कारणांमुळे रखडलेले मागचे पैसे मिळून एकूण 4,000 रुपये जमा होऊ शकतात. या लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी आणि फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आला आहे. त्याशिवाय हप्ता मिळणार नाही. विविध प्रलंबित मागण्यांसाठी अखिल भारतीय सरपंच परिषदेने 20 फेब्रुवारीला राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे. या दिवशी राज्यातील सर्व ग्रामपंचायती बंद राहतील. कार्यकाळ संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका तातडीने घ्या किंवा तोपर्यंत सरपंचांना प्रशासक म्हणून नियुक्त करा, ही मुख्य मागणी आहे. सध्या सरकारी प्रशासकांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांचा लोकशाही कारभार दुर्लक्षित होत असल्याचा आरोप परिषदेने केला आहे.